कोणत्याही बाधित जागेवरती जेव्हा नॉनव्हेज पद्धतीचं जेवण बनवण्यात येतं तर त्यावेळेला त्या ठिकाणी कायम दही भाताचा नैवेद्य नक्कीच ठेवायचा. नॉनव्हेजचा नैवेद्य अजिबात ठेवायचा नाही. आता सुद्धा एक क्लायंट घेऊन गेली, गरीब होती आणि जागेची विचारणा केली. तिचं स्वतःचं घर नव्हतं. ती आणि तिची मुलगी दोघीजणीच राहत होत्या त्या जागेवरती. त्यांना जी थोडीशी जागा भेटली होती, एका बाईने ती जागा दिली होती राहण्यासाठी. पत्र्याचं घर त्यांनी बांधकाम केलं होतं छोटंसं आणि त्या ठिकाणी त्यांनी जेवणाचं जेव्हा त्यांनी नियोजन केलं, नॉनव्हेज बनवलं होतं, तर त्यावेळेला रात्री अचानक त्यांना एक म्हणतो ना आपण भास झाला का काही स्वप्न दिसलं माहिती नाही. एक पुरुष आला आणि त्याने सांगितलं की मला हे नॉनव्हेज पाहिजे, हे माझं आहे, ही जागा माझी आहे वगैरे वगैरे. धडधड झालं तिला, म्हणजे अक्षरशः तिची वाचा पण रात्री गेली होती. असं कोणते हातपाय जकडले, छातीवरती कोणतरी बसलं आहे, अशा पद्धतीचं तिला ते हे झालं. दरदरून घाम फुटला. आज ती आपल्याकडे आली होती, मॅडम असं असं झालेलं आहे. थोडंसं नीट आपण चेकिंग केलं डाउजिंगद्वारे, तर हे आपल्याला कळलं की ती जी जागा आहे त्या जागेवरती अंतिम संस्कारसारखे विधी झालेले होते. हे त्या बाईला नंतरसुद्धा कळलं आपण जेव्हा सांगितलं तेव्हा. तर यावरती आपण त्यांना काही उपाय वगैरे दिलेले आहेत, परंतु सांगणं हेच राहणार आहे की जेव्हा अशा ठिकाणी किंवा बाधित जागेवरती कुठेही किंवा बाहेर तुम्ही जेव्हा नॉनव्हेज जेवण बनवता तर त्यावेळेला आपण जो नैवेद्य ठेवतो साईडला कुठेतरी, तर त्या जागेला म्हणा तर किंवा त्या वास्तूला म्हणा तर दही भाताचा नैवेद्य त्या दिवशी ठेवायचा. इतर वेळेला आपण जे जेवण बनवतो त्याचाच नैवेद्य ठेवायचा, परंतु जेव्हा नॉनव्हेज बनवलं जातं अशा ठिकाणी शिवाय बाधित जागेमध्ये त्यावेळेला दही भाताचाच नैवेद्य ठेवायचा. या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायची.